विधान परिषद चुनाव। महायुति के उम्मीदवार सईद खान ने भरा नामांकन 1 जून 2026 को। परभणी हिंगोली स्थानीय प्राधिकरण विधान परिषद चुनाव के लिए महायुति की ओर से शिवसेना शिंदे गुट के उम्मीदवार सईद खान ने सोमवार को अपना नामांकन पत्र दाखिल किया। नामांकन दाखिल करने के दौरान महायुति के वरिष्ठ नेताओं और कार्यकर्ताओं की बड़ी संख्या मौजूद रही। सईद खान ने परभणी जिलाधिकारी कार्यालय में अपना नामांकन पत्र जमा किया। इस अवसर पर महाराष्ट्र सरकार के सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, पालक मंत्री मेघना बोर्डीकर, पूर्व मंत्री सुरेश वरपुड़कर, विधायक संजय बांगर, नगराध्यक्ष आसिफ खान सहित महायुति के कई प्रमुख नेता उपस्थित थे। नामांकन के दौरान समर्थकों में उत्साह का माहौल देखने को मिला। महायुति के नेताओं ने विश्वास व्यक्त किया कि सईद खान को स्थानीय जनप्रतिनिधियों का व्यापक समर्थन प्राप्त होगा और वे चुनाव में मजबूत दावेदारी पेश करेंगे। परभणी हिंगोली विधान परिषद चुनाव। बांगर साहेब हिंगोलीत काम करते, राजू नवगोरे साहेब असू द्या, मुटकुडे साहेब असू द्या, 3 युतीचे आमदार काम करते। इकडं आमचे मेघनाताई पालकमंत्री आहे, त्यांचा चांगला काम आहे। मेघनाताईनं पण पालकमंत्री असल्यापासून अनेक प्रश्न मिटविले आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही नगर विकासच्या माध्यमातून अनेक निधी एकनाथ शिंदे साहेबांना हिंगोली परभणीमध्ये दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये खूप सारे डेव्हलपमेंटचे काम एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली झालेले आणि हे 25 वर्षात जे काम झालेले नाही ते एकनाथ शिंदे साहेबांना 3 वर्षात कामा करून दाखविलेले आणि भरभराट निधी एकनाथ शिंदे साहेबांना सगळे नगरपालिकाला दिलेला आहे। आज बघा पाथरी नगरपालिका आहे, पाथरी नगरपालिकाला आज 200 कोटी रुपये निधी एकनाथ शिंदे साहेबांना 3 वर्षात दिला। मानवत नगरपालिकाला 100 कोटी रुपये निधी दिला। असे अनेक नगरपालिका हिंगोली परभणीमध्ये एकनाथ शिंदे साहेबांना भरभराट प्रेम तिथले जनतावर केला, तिथले नगरसेवकावर केला, अनेक लोकांवर प्रेम एकनाथ शिंदे साहेबांना विकासाच्या माध्यमातून केलेला आहे। तेच पावती विकासाची एकनाथ शिंदे साहेबाला परत याचं काम नगरसेवक करतील मताच्या रूपानं 100% मोठे मदतीने विजय होतील। एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने, देवेंद्र फडणवीस साहेबांच्या आशीर्वादाने आणि राष्ट्रवादीच्या आशीर्वादाने 400+ आम्ही मतदान घेतील आणि खूप मोठे मताने विजय होतील आमचा एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वाद करणार आहे की आज नगर विकास खाता एकनाथ शिंदे साहेबांकडे आणि एकनाथ शिंदे साहेब एक विकास पुरुष आहे। आज एकनाथ शिंदे साहेब सर्वसामान्याचे नेता म्हणून एकनाथ शिंदे साहेबाला ओळखते लोक आणि जे पद्धतीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहे आणि इथले पालकमंत्री आमचे दीदी आहे आणि आमचे सगळे नेते युतीचे जे काम करणारे लोक आहे आणि गरीबी देवेंद्र फडणवीस साहेब असू द्या, सुमित्रा वहिनी असू द्या, आमचे उपमुख्यमंत्री आमचे एकनाथ शिंदे साहेब असू द्या, आमचे पालकमंत्री दीदी असू द्या, सगळे लोक आम्ही विकासाच्या नावाने मत मागणारे आणि समोरच्या माणसाकडे काय विजन आहे निवडणूक लढवण्यासाठी। कामून 1 रुपया निधी ते आणू शकत नाही, सत्ता नाही त्यांच्याकडे, कोणता विजन नाही, दवाखान्यात बसून विकास होत नाही, लोकांमध्ये मुंबईला जावं लागते, निधी आणावं लागते, लोकांचे प्रश्न सोडवावे लागते आणि प्रश्न सोडण्याची धमक एकनाथ शिंदे साहेबांमध्ये, आमचे पालकमंत्री दिदीमध्ये, आमचे सगळे युतीचे बांगर साहेब असू द्या, आमचे इथले जितके वरपुडकर साहेब असू द्या, आमचे राजू नवगोरे साहेब असू द्या, आमचे गुट्टे साहेब असू द्या, सगळे आमचे आमदार त्यांच्यामध्ये धमक आहे आणि 100% आम्ही हे विजय इतके मतांनी विजय होणार आहे का मग लोकांना माहिती आहे। मत कोणी खराब करणार नाही, विकासाला मत देणार, एकनाथ शिंदे साहेबांच्या विकासाला मत देणार आणि भारी मतांना आमचा विजय होणार। आता तुम्ही 2-2, 3-3 वर्ष अगोदरचा प्रश्न विचारले, उपस्थिती नाही, आज ते कामानिमित्तानं बाहेर झालेले दादाची मी जे सारखं बोलणं चालू आहे 100% युतीचा धर्म ते निभवतील आणि 100% ते संपर्कात आहे। मला ते सकाळपासून 5-6 वेळेस त्यांचा बोलणं झालेलं आहे। ते 100% सगळ्या युती म्हणून आम्ही निवडणुकीला समोर जाऊ आणि युती म्हणून आम्ही 100% विजय करू। छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांना वंदन करतो। आमचे पक्षाचे पक्षप्रमुख, आमचे नेते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, आमचे युवा नेते, युवा खासदार, आमचे युवा नेते श्रीकांत शिंदे साहेब, त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो। एक सामान्य कुटुंबामधले अल्पसंख्याक समाजामधून एक सामान्य कुटुंबामधून मी येतो। आज माझ्यावर जे विश्वास एकनाथ शिंदे साहेबांना, श्रीकांत शिंदे साहेबांना जे दाखविलं आणि मला आज उमेदवारी दिली, मनापासून मी त्यांचा अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो आणि आज आमचे नेते मराठवाड्याचे मंत्री संजय शिरसाट साहेब आणि दुसरे आमचे पालकमंत्री, आमचे नेते मेघनाताई बोर्डीकर ताई, आमचे शिवसेनाचे नेते, आमचे संपर्क प्रमुख आनंद जाधव साहेब, आमचे नाशिकचे आमचे शिवसेनाचे निरीक्षक
आमचे काका, आमचे संपर्क प्रमुख, आमचे जिल्हा प्रमुख, सगळेच आमचे नेते, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, आरपीआय, जे आमचे घटक पक्ष आहे युतीचे, सगळेच आमचे नेते पक्षाचे, जे आज नगराध्यक्ष होते, नगरसेवक होते, मोठे ताकदीनं आज सर्व आमचे नगराध्यक्ष, नगरसेवक, आमचे आमदार, खासदार, मंत्री, आमचे नेते सगळे, हेमंत भाऊ होते, बांगर साहेब होते, आमचे मधुसूदन केंद्रे साहेब होते, माझे सोनपेठचे नगराध्यक्ष होते, पाथरीचे नगराध्यक्ष होते, कलमनुरीचे नगराध्यक्ष होते, हिंगोलीचे नगराध्यक्ष होते, सेलूचे नगराध्यक्ष होते, जिंतूरचे नगराध्यक्ष होते, वसमतचे नगराध्यक्ष होते. आज 80-90% नगराध्यक्ष, 90% नगराध्यक्ष आज फॉर्म भरायला नगरसेवक, नगराध्यक्ष सगळे होते युतीचे. त्यामुळं एकनाथ शिंदे साहेबांना जे विश्वास आमच्यावर दाखविलं, आज आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असू द्या, आमचे दुसरे उपमुख्यमंत्री सुमित्राताई, अजितदादाचे जे निधन झाला आणि त्याच्यानंतर ज्यांनी धुरा सांभाळली राष्ट्रवादीचे, ते आमचे नेते सुमित्राताई, त्यांनी पण आशीर्वाद दिलेला आहे. आणि तटकरे साहेबाचा बी फोन आला, त्यांनी पण आशीर्वाद दिलेला आहे. 100% एकनाथ शिंदे साहेबाचे आणि श्रीकांत शिंदे साहेबाच्या आशीर्वादांना 100% विजय, मोठ्या फरकानं विजय आमचा होईल. कामून जे पद्धतीनं आम्ही काम केलं एकनाथ शिंदे साहेबाचे आशीर्वादानं, आणि जे पद्धतीत एकनाथ शिंदे साहेबांना महाराष्ट्राला गोरगरिबाला न्याय द्यायचं काम 3 वर्ष केलं, नगर विकासच्या माध्यमातून जे साहेबांना निधी दिला डेव्हलपमेंटसाठी, जे डेव्हलपमेंट झाला, आज अनेक नगरपालिकाचे अनेक प्रश्न 25-25 वर्षे रखडलेले प्रश्न होते, ते निकाली लावायचं काम एकनाथ शिंदे साहेबांना केलं. आणि 100% आज बघा युतीची, शिवसेना, भाजप, राष्ट्रवादीची 90% नगरपालिका आमचे युतीच्या ताब्यात आहे. आणि अशी परिस्थिती आहे की 100% असं होईल की मताचा पाऊस युतीवर, एकनाथ शिंदे साहेबांची कामाची पावती आम्हाला मताच्या रूपानं 100% लोक देतील. आणि महायुतीच्या आशीर्वादानं आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादानं मोठ्या फरकानं आमचा विजय होईल. महायुतीतर्फे महाराष्ट्रात एकूण 17 ज्या जागा होतात त्याच्यावर फॉर्म भरण्याची प्रक्रिया महाराष्ट्रात चालू आहे. त्याचप्रमाणे आता परभणीला महायुतीतर्फे सईद खान यांचा अर्ज आम्ही आता एवढ्यात दाखल केला. विठ्ठल आखण्याचा गणिताची आम्हाला चिंता नाहीये. यावेळेला आमचा उमेदवार, महायुतीचा उमेदवार, हा जो कोणी महाविकास आघाडीतर्फे उभा आहे त्याचं डिपॉझिट जप्त केल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही पाहतायत एक भक्कमपणे माननीय मंत्री महोदय या ठिकाणी आहेत, आमदार आहेत, सर्वांनी एक पण केलेला आहे की या वेळेला परभणीची जागा ही रेकॉर्ड ब्रेक मताने आम्ही निवडून आहोत. कोणताही उमेदवार जेव्हा उभा राहतो निवडणुकीला तो जिंकण्याची भाषा जरूर करतो, परंतु एकंदरीत आकड्याचा जर विचार जरी केला, भाजपच्या किती जागा आहेत, शिवसेनेच्या किती आहेत, राष्ट्रवादीच्या किती आहेत, याचं जर गणित जरी केलं, प्लस करत जरी केलं, तरी आमच्या उमेदवाराला कोणत्याही प्रकारचा धक्का सुद्धा ते लावू शकत नाही. एवढं त्यांच्यात आमच्यात अंतर आहे. म्हणून आमच्या उमेदवाराला चिंता करायचं काहीच कारण नाही. आता त्यांनी एखादा दावा करणं हे त्यांचा आधार काय हे त्यांनाच माहिती. माझं दोन्ही नेत्यांशी बोलणं झालेलं आहे, त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे. काही कामास्तव ते आता इथं पोहोचू शकले नाही. याचा अर्थ असा नाही की ते माहिती बरोबर नाहीत. आमच्या मेघनाताई सुद्धा त्यांच्याशी बोललेल्या आहेत, सर्वजण आम्ही त्यांच्याशी बोललेलो आहेत. त्यांनी त्यांची अडचण येण्याची दाखवलेली आहे, परंतु हे सगळं चित्र तुम्हाला उद्या स्पष्ट दिसतं. माझ्या जाणीव जर असं प्रेसच्या समोर म्हणत असेल तर त्यांनी उद्धव साहेबांना बोललं पाहिजे ना. आम्ही ज्या पद्धतीने मागच्या वेळेस त्यांना सांगितलं होतं, ज्या बरोबर जायचं नाही त्याबरोबर ते गेले होते, परिणाम त्यांना पाहायला मिळालेला. आज उभाटा गटाला काँग्रेस विचारत नाही, शरद पवारांची राष्ट्रवादी विचारत नाही, म्हणून आता कुणाबरोबर जायचं हा प्रश्न त्यांच्या समोर आहे, आमच्या समोर नाही. आम्ही महायुतीमध्ये आहोत, महायुतीमध्येच राहणार आहोत आणि घट्टपणे आमची महायुती पुढे चालत राहील. पण त्या वडट्टीवाराच्या चष्म्याचा नंबर बदललेला आहे. कुणाला आता उद्योगपती समजतो, कुणाला काय समजतो हे त्यालाच माहिती. परंतु आमच्याकडे सर्व कार्यकर्त्यांना ज्यांनी पक्षाचं काम केलेलं त्या सर्वांना उमेदवारी देण्यात आली. महायुतीमध्ये एकदा वरिष्ठ पातळीवर निर्णय झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनीता वहिनी यांनी जेव्हा निर्णय घेतला त्यावर कोणत्याही प्रकारचं भाष्य करण्याचा आम्हाला अधिकार नाही. जो निर्णय झाला त्या निर्णयाप्रमाणे आम्ही सर्वजण काम केलं. महायुती 17च्या 17 जागा जिंकली.
तुम्ही कुठलंही कॅल्क्युलेशन करून बघा, कोणताही मतदारसंघ घ्या, त्या ठिकाणी माहितीलाच बहुमत आहे आणि म्हणून आम्हाला एकही जागा आमची मायनस होणार.